लोकसभेच्या उमेदवारासाठी गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होते की शिवसंग्रामच्या ज्योती मेटे हे लढणार किंवा नाही लढणार, आपली भूमिका काय स्पष्ट मांडणार आहे. आता ह्याला अनेक दिवस निघून गेलेले आहेत. आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ताई काय सांगा, माझ्यासोबत ज्योती मेटे ताई काय सांगाल, आज आपण आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. अनेक कार्यकर्त्यांना असेल, लोकांना संभ्रममध्ये होते की ज्योती मेटेची भूमिका काय असणार आहे. आज आपण मगाशीच मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की बीड लोकसभेच्या अनुषंगाने जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्यानंतर आणि जनतेतूनच ही मागणी आली की त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी उमेदवारी करावी. त्याच्यानंतर मग मला उमेदवारी मिळाली नाही. आम्ही स्वतंत्र शिवसंग्राम आणि इतर पक्षांतर्फे जाण्याचा एक पर्याय आजमावून पाहिला. पूर्ण मतदारसंघाची ओव्हरऑल असेसमेंट केली आणि त्यानंतर एक व्यापक जनहित लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक न लढवण्याचा आज मी निर्णय जाहीर केलेला आहे. आपण शरद पवार यांच्याशी भेट झाली, त्यांच्याशी काही चर्चा झाली, त्यांची तुमचं नाव डिक्लेअर सुद्धा करण्याचं ठरवलं होतं. नेमकं असं काय झालं अचानक आपण उमेदवारी आपण रद्द केलेली आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. हे माझ्यापेक्षा तो पक्ष सांगू शकेल. देवेंद्र फडणवीस पण यांची आपण भेट घेतली होती. नाही, याच्या बाबतीत आपल्याला काय अपेक्षित आहे? अचानक आपण उमेदवारी कॅन्सल रद्द करणं म्हणजे नाही, हा तो ज्या त्या पक्षाचा सर्वस्वी निर्णय आहे. त्यामुळे तो पक्ष सांगू शकेल किंवा ती पक्षाची भूमिका असते. त्याच्याबद्दल आम्हाला असं काही नेमकं भाष्य करता येणार नाही. जरांगे पाटलांना आपली सुद्धा बैठक झाली होती, नेमकं काय बोललेलं आहे त्या बैठकीमध्ये? बैठक नाही, ती आमची एका इफ्तार पार्टीमध्ये झालेली औपचारिक भेट आहे. मग आता हे जरांगे पाटलांचा पाठिंबा असणार आहे त्याला? जरांगे पाटलांच्या पाठिंब्याबद्दल मी कसं काय सांगू शकणार? त्यांनी बोलले जाते नाही की जे कोणी पडेल त्याला हे उमेदवारी द्या म्हणून ऐकलं. आपण त्याला त्यांचा पाठिंबा तुम्हाला आहे? मी उमेदवारी करतच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पाठिंब्याचा मला प्रश्नच उद्भवत नाही आहे ना. मी आज जाहीर केलं आहे की मी आज माझी उमेदवारी मागे घेते आहे. मी लढण्याचा निर्णय मागे घेत आहे. जाहीर केल्यानंतर त्यांच्या पाठिंब्याचा प्रश्न शिवसंग्रामची भूमिका काय असणार? शिवसंग्रामची भूमिका आम्ही लवकरच जाहीर करू हे मगाशी आम्ही सांगितलेलं आहे. ते ज्योती मेटे आपली भूमिका आता सपोज काही दिवस आपण जाहीर करू अशी त्यांनी पत्र घेतलेलं आहे. कॅमेरामन विनोद सर, संभाजी मुंडे, TV9 मराठी, बीड.